वैभव कशासाठी आलो रे आपण इकडे? वैभवला विचारूया. नमस्कार मंडळी, नमस्कार. साहेब कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश मित्र मनापासून स्वागत करतो. मित्र घरी चाललो आहे मारळला आणि मारळवरून जाणार आहे आम्ही एका ठिकाणी साखरपा लांजा साईडला जाणार आहोत. गावाला काय चालू आहे तर लगीन सराई चालू आहे. तर लगीन सराई मग मी तोच विषय आहे, मग त्यासाठी चालू आहे मी गावी मारळला. तर कशासाठी होतं त्याला सोबत राहा, माझ्यासोबत राहा. असते जसं जसं पुढे जाऊ तसं नक्की आपल्याला कळेल की मी आपण कशासाठी चाललो आहे. तर त्याला माझ्यासोबत येते ना, चला. तर म्हणजे मी पोचले देवरुखमध्ये. देवरुख स्वाजाय मंदिरच्या बाजूला गुरवाडे. त्या गुरवाडेमध्ये पोचलो आहे. आमची श्रद्धा काकी आहे, त्यांच्या मामांच्या इथे पोचलो आहे. म्हणजे मी माझी गाडी इथे ठेवणार आहे. माझी गाडी इथे ठेवली मी. ही गाडी आहे, 4 व्हीलरने जायचं, कारण जायचं आहे आपल्याला लांजा साईडला. त्याच्यामुळं श्रद्धा काकींच्या मामाची इथंच गाडी लावली, त्यांच्या घरासमोरच. त्यांचं हे घर पाहत आहे. तर तयारी केली का बघूया मामांनी आणि जाऊया मग त्यांच्यासोबत. तर हे समोरचं त्यांचं घर आहे असं. म्हणजे देवरुख साखरपा जो रस्ता आहे ना, ते तिट्यावरती आहेत. आमचा वैभव आतीचा मुलगा तो गेला आहे पेट्रोल टाकायला गेला वैभव. टोटल एकूण गाड्या नेणार आहोत आम्ही 3. आणि आस्ते आस्ते पुढे पुढे चला, आपल्याला कळेल. गाडी ही आहे, ही सगळी गाडी भरलेली अशी. बाबा होता पंजा सगळे बसले. नेवरे आहे, आमच्या आई आहे, अस्मिता आहे, तिकडे आते पण बसले. आपण फसवण्यात गेलो होतो, ते आते पण ऐकले बघा. एक बार होऊन त्या निघालेत. आम्ही भाऊ पण आहे, मयूर पण आहे. हर श्री साहेब हाय. ही एक गाडी आहे, पण या गाडीने जाणार. अजून एक ही गाडी आहे आणि ही गाडी दुसरी एक पुढे गेली. शिवाजी आते वगैरे गेलेत पुढे. हा भाऊ, हा म्हणे बघा पवा शब्द म्हणे हिरो आणि राज. तर म्हणजे थांबलोय दाभोळे फाटावरती. काय वडापावची ऑर्डर दिलेली आहे. इथे सर्व वडापाव खात आहेत. संजय खातोय, भाऊ आणि सगळे वडापाव खात आहेत. इथे गाडीमध्ये सुद्धा बसलेत. गाडीमध्ये सुद्धा वडापाव सगळे खात आहेत. ते मयूर वडापाव पार्सल करतोय. मयूर एक एक वडापाव पोचवतोय गाडीमध्ये नेऊन. हा मिरची आहे, मग चांगला आहे. चला, गाडी बसली. मस्त नाश्ता चालू आहे इकडं. आता दिसत नाही. 10 पहिले 2 पहिले 3 वडापाव घेत आहेत. मला पण द्या वडापाव. नाही घ्यायचं आहे. तर म्हणजे आपण राजापूरमध्ये कोळवणखडी गावात आलेलो आहेत, पोचलेलो आहोत. मारोवरून आम्ही आलो आहे. ते कोळवणखडी गावामध्ये आलो आहे. आणि आमराईवाडी म्हणजे गुरवाडीच आहे, पण आमराईवाडी बोलली जाते. तर आमराईवाडीमध्ये आम्ही आलो आहे इथे. मस्त थंडगार पाणी घ्या. घर बघून आलो आहे. आणि आता विषय खरा माहिती नाही अजूनपर्यंत कशासाठी आलो इथं. तर आपण कशासाठी आले ना, तर आधी विचारूया. वैभव कशासाठी आलो रे आपण इकडे? वैभवलाच विचारूया. ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे. तर म्हणजे आम्ही आलो आहे कोळवणखडीमध्ये गावामध्ये. तर आमचा वैभव आहे, आत्ते भाऊ आमचा वैभव.
तर वैभवसाठी मुलगी बघायसाठी आम्ही आलो आहे. मुलगी बघण्याचा कार्यक्रम आपण बघणार आहे. त्याचा व्हिडिओमध्ये राहा. तोपर्यंत नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत आपण त्याला मुलगी बघण्याचा कार्यक्रम बघूया. कोकणात नाही वैभव. Okay. ठीक है भाई. ठीक है. चला. विचार ना चालू ना. भावकीत कोणाला तुम्हाला काय बोलायचं असं तर बोला. नाही नाही ना. नाही नाही एरवी काय नाही, एरवी एवढं. मुलग्याला मुलगी पसंत आहे आणि मुलगीला मुलगा पसंत आहे. आम्ही काय बोलणार. मग आम्ही काय बोलणार. बरोबर ना. नाव काय आपलं. वैभव वसंत. गाव कोणता. मारळ. कुठे जॉब नाही. कुठं जाऊ. कुठे. कोकण जिल्हा वाशिम. किती भावंड. एकटाच आहे. 2 महिने. स्वतःचं घर आहे. हो आता एकटंच. काय तुला पसंत आहे ना. ओके. तिला पसंत आहे त्याला पसंत आहे. हां होय. शॉर्टकटमध्ये. ओके. पसंत आता म्हटल्यानंतर चहा प्यावं लागणार. बघण्याचा पसंतीचा कार्यक्रम झाला म्हणजे पंचात टाकणे आणि त्याच्यानंतर सगळे जेवण वाढलेलं आहे. तर चला जेवायला बसूया. तरी अशा तऱ्हेने इकडे जेवायला बसले.
पानखाली गाव दिसत नाहीत. मस्त इकडे बघताय भात आहे, पापड आहे, कोबीची भाजी आहे, मिरची आहे, बटाटा, वांग, वाटाण्याची भाजी, लोणचं आहे. मस्त त्याला सुरुवात करूया. काय पाहिजे काय गो, काय पाहिजे जेव्हा भरपूर भरवायला लागते ह्याला. अरे भरवायला लागते तुला पंक्तीत. अरे काय झालं मस्तपैकी अगदी जेवण वगैरे आटपलं, अगदी पोटभर जेवलोय. त्यानंतर थोडा थंडा पण प्यालेला आहे. त्यानंतर जरा ना फोटोग्राफी करूया, फोटो सेशन करूया. ओंकार चल फोटो काढूया. चला मने उडे याला म्हणे चल फोटो काढूया. अशा तऱ्हेने फोटो सेशनसाठी तर म्हणजे आता पोचलो घरी. आम्ही राजापूरवरून निघालो. थेट जाताना उशीर झाला, जरा शोधत शोधत गेलो त्यामुळे उशीर झाला होता. येताना लवकर आलो. येताना 2 तासात पोचलो. जाताना काय ते 3.5 तास लागले होते. पण मित्र आता पोचलो घरी. मी ज्या आंबोला राहतो तिथे घरी पोचले. तर मित्र हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन तर घंटीचं बटन येतं, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतात. तर मित्र पुन्हा भेटतो आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.